पूर्वी सांगितलं की हे केवळ लेखक नाही, तर यांनी अक्षरशः राजकीय चळवळ जगलेली आहे आणि त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात आलेला आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की या देशामध्ये बौद्ध लोक, जाणीवपूर्वक बौद्ध हा शब्द मी वापरतोय, की बौद्ध लोक कशा पद्धतीने सत्तेच्या स्थानी आले पाहिजे या दृष्टीनं त्यांचं चिंतन आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच मार्ग आपल्याला दाखवलेला आहे की बौद्धांनी या देशावर राज्य केलं पाहिजे, कारण हा देश बौद्धांचाच आहे. आणि जर का बौद्धांचा हा देश असेल तर संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये बौद्धांचं प्रतिनिधित्व असायला पाहिजे. त्या दृष्टीनं बुद्धमय भारताचे क्रांती विज्ञान हा मोठा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि मी त्यांना चर्चेमध्ये एकदा असं म्हणालो होतो की सर, तुमचं पुस्तक अनेक ठिकाणी जाणार नाही, अनेक लोक ते वाचणार नाही, पण मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या पुस्तकाचा अंश लोकांना सांगण्याची मी तुम्हाला संधी उपलब्ध करून देईन. आणि ती संधी आज रमेश जीवने सरांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून. आणि हे लाईव्ह साहित्य संमेलन आहे, लॉर्ड बुद्धा टी व्हीवर हे सगळं रेकॉर्ड होत आहे. उलगुला या यूट्यूब चॅनलवर सुद्धा हे संमेलन लाईव्ह होत आहे. त्यामुळं आज तुम्ही 100 लोक या ठिकाणी जरी ऐकत असले तरी हजारो लोक येणाऱ्या काळात तो व्हिडिओ पाहतील आणि समजून घेतील. म्हणून या संमेलनाला अतिशय महत्त्व आहे. रमेश जीवने सरांच्या भाषणानंतर आपली जेवणाची व्यवस्था याच ठिकाणी केलेली आहे. करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे जगातले पहिले रिपब्लिक विचारवंत, जगातले पहिले वैज्ञानिक सम्यक संबुद्ध, ज्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर जगभर थंब रुजवला ते धम्मनायक प्रियदर्शी सम्राट अशोक, आमचे दिग्विजय नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या 3 रत्नांना मी प्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी 3रे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. आज त्या संमेलनाचा 2रा दिवस. या संमेलनातील अत्यंत महत्त्वाच्या या परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून मी आज आपल्यापुढे उभा आहे. विषय भारतीय संविधान, लोकशाही आणि आंबेडकरी भूमिका. या 3 आशयांच्या अनुषंगाने हा विषय गुंफण्याचा प्रयत्न या ठिकाणी यापूर्वी प्राध्यापक प्रवीण कांबळे यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर अनिल काळपांडे यांनी देखील ती भूमिका मांडलेली आहे. मित्रांनो, अत्यंत कठीण आणि संक्रमणाचा काळ आहे. कारण फार पूर्वी बाबासाहेब सांगून गेले होते. ॲनिमेशन ऑफ कास्ट या पुस्तकाच्या मलपृष्ठावरती त्यांनी लोकांना कळावं म्हणून 4 ओळी लिहिल्या होत्या. जी क्रांती आम्हाला करायची आहे त्या क्रांतीचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि जर त्या क्रांतीचं प्रबोधन होत नसेल तर क्रांती ही अशक्य गोष्ट आहे. म्हणून आम्हाला जे काही करायचं आहे ते निश्चितपणे त्याची ब्ल्यूप्रिंट, त्याचा आराखडा आमच्याकडे असला पाहिजे. त्याशिवाय आम्ही पुढचे युद्ध लढू शकत नाही. आणि हे जे पाहत आहोत आपण आजचं जे चित्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यानंतरही जर हे चित्र आमच्या पुढे आहे, हे अत्यंत सनातन धोकादायक चित्र जे दिवसेंदिवस या देशातल्या
मूलभूत अधिकारांना, मानवी अधिकारांना नष्ट करू पाहत आहे, तर ही जी स्वातंत्र्याच्या प्रवासाची ही रेल इथपर्यंत आलेली आहे, मला वाटते ती कुठल्या तरी पटरीवरून चुकत चाललेली आहे. आणि म्हणून हे संकट आमच्या पुढं आलेलं आहे. कारण संविधान जे बाबासाहेबांनी दिलं ते संविधान या देशातल्या लोकांना अपेक्षित नव्हतं. कारण बाबासाहेब संविधानात जाऊच नये हा प्रयोग त्या ठिकाणी झालेला आहे. बाबासाहेबांनी ते लिहूच नये असे प्रयत्न या ठिकाणी झालेले आहेत. आपल्या पूर्वीच्या दोनही वक्त्यांनी त्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या देशाचं संविधान निर्माण करावं ही भूमिका दुसऱ्या महायुद्धामध्ये जे लोकशाही मित्र राष्ट्र होते त्यांची ती भूमिका होती. आणि त्या भूमिकेतलं पहिलं पत्र अमेरिकेचे रूझवेल्ट त्या काळातले जे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी ब्रिटिश कॉमनवेल्थला पाठवलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल, मलेशिया असेल, न्यूझीलँड असेल, म्हणजे जे राष्ट्र डोमिनियन स्टेट होते किंवा ब्रिटिश कॉमनवेल्थमध्ये होते आणि त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, अशा सगळ्या मित्र राष्ट्रांनी हिटलरचा पराभव केल्याच्या नंतर संयुक्तपणे या सगळ्या लोकांनी ब्रिटिशला, पार्लमेंटला पत्र लिहिलं की भारताला स्वातंत्र्य मिळत आहे. आणि ती प्रक्रिया सुरू होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच भारताचं संविधान निर्माण केलं पाहिजे ही बाजू भक्कमपणे त्या ठिकाणी मांडल्या गेली. याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक ठराव करावा लागला की जर भारताला स्वातंत्र्य हवं असेल तर भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण करतील, हे जर भारतीय लोकांना मान्य असेल तरच देशात भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव होईल, अन्यथा भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव होणार नाही. म्हणजे लक्षात घ्या की भारताला जर स्वातंत्र्य हवं असेल तर ते स्वातंत्र्य कुठल्या अटीवर निगडीत आहे, तर या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं पाहिजे. आणि ही कुणाची मनशा आहे, तर ज्यांना जगामध्ये लोकशाही पाहिजे अशा सगळ्या राष्ट्रांची. म्हणून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक ठराव झाला आणि तो जो ठराव आहे त्या ठरावाचा भारतामध्ये जे काही दस्तावेज आलं ते 3 लोकांनी मिळून आणलेलं आहे. त्या 3 लोकांच्या समितीने ते कागदपत्र भारतामध्ये आणलेले आहे. एक अमेरिकेची मिरियल लेस्टर नावाची लेडी आहे, इंग्लंडची ही हिन्सबर्ग आहे आणि डॉक्टर मिरियल लेस्टर म्हणून हे 3 लोक जे आहेत, हे 3 लोक या देशामध्ये ते बाबासाहेब आंबेडकरांनीच देशाचं संविधान निर्माण करावं म्हणून जे ठराव घेऊन आले आणि हा ठराव त्यांनी देशात आणल्यानंतर ते गांधी, नेहरू, पटेलांना भेटले. त्यांनी हे सांगितलं की या देशाचं संविधान बाबासाहेब लिहितील, हे जर तुम्हाला मान्य असेल तर देशाच्या स्वातंत्र्याचा ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होईल, अन्यथा होणार नाही. आणि ही अट मान्य करण्यासाठी, ही गोष्ट मान्य करण्यासाठी पटेल, नेहरू, गांधींनी प्रयत्न केले. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मनुबन कमिटीच्या रिपोर्टच्या विरुद्ध जाऊन बंगालची फाळणी करून बाबासाहेबांचं संविधान समितीतलं सदस्यत्व रद्द केलं, परत त्याच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुणे मुंबईच्या मतदारसंघामधून बॅरिस्टर जयकरांची सीट खाली करून बाबासाहेबांना अनअपोज निवडून आणलं. म्हणजे हा जो दस्तावेज आहे, आज भारतीय संविधानाचा जो मसुदा आहे, हा केवळ भारताचा मसुदा नाही तर हा आंतरराष्ट्रीय दस्तावेज आहे. आणि या दस्तावेजामधली जी काही कागदपत्र आहेत ते मसुदा समितीने भारतीय लोकांनाच नाही तर जगातल्या लोकांना दिलेलं अभिवचन आहे. आणि ते अभिवचन या ठिकाणी तुडवल्या जात आहे. संविधानाला नष्ट करण्याची प्रक्रिया या देशामध्ये सुरू आहे. आम्ही काय करत आहोत? आम्ही संविधान वाचवलं का? मला असं वाटते मुळातच आम्हाला संविधान समजलं नाही. आम्हाला फक्त इतकं समजलं की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे. एका महाराणी हे संविधान बनवलेलं आहे. आमच्या जातीच्या माणसांनी, अस्पृश्य माणसांनी हे संविधान बनवलं आणि म्हणून आम्ही त्याचा गौरव करतो आहोत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना स्पष्ट इशारा दिलेला आहे की हे जे संविधान आपण या देशामध्ये देत आहोत, या संविधानामध्ये 2 गोष्टी नाही, एक सामाजिक समता आणि आर्थिक समता.
आणि जोपर्यंत हे या देशात येणार नाही, प्रस्थापित होणार नाही, तोपर्यंत या देशामध्ये खरी लोकशाही जन्माला येणार नाही. आणि ज्यांना या समतेची आणि आर्थिक विषमतेची आस लागलेली आहे ते लोक महत्प्रयासानं उभा केलेला हा डोलारा उद्ध्वस्त करतात. तर आम्हाला हे समजलं नाही की भारतीय संविधान ते कशा पद्धतीचं असलं पाहिजे. कारण या देशामध्ये 7 मसुदे होते तयार केलेले. जेव्हा भारताच्या संविधानाची प्रक्रिया सुरू झाली, मानवेंद्रनाथ राय यांनी एक मसुदा तयार केला होता संविधानाचा. हिंदू महासभेने एक मसुदा तयार केला होता संविधानाचा. पंडित जवाहरलाल नेहरूचे जे वडील आहेत म्हणून ते काय पाटील नेहरू, त्यांनी देखील एक संविधानाचा मसुदा तयार केलेला होता. अशा वेगवेगळ्या पातळीवरती मसुदे तयार झाले होते. बाबासाहेबांनी देखील एक स्टेट अँड मायनॉरिटी हा मसुदा तयार केलेला होता. परंतु या सगळ्या मसुद्याला बाजूला करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. परंतु हे करत असताना स्टेट अँड मायनॉरिटीमधला जो मसुदा आहे तो मात्र या भारताच्या संविधानामध्ये येऊ नये यासाठी संविधानाच्या वेगवेगळ्या अशा 22 कमिट्या तयार केल्या आणि महत्त्वाच्या 2 कमिट्यांवरती बाबासाहेबाला घेतलं गेलं नाही. मग ही संविधानाची जी प्रक्रिया पुढे जात आहे लोकशाहीची, या लोकशाहीमध्ये सामाजिक समता, आर्थिक विषमता आहे. सामाजिक समताही नाही आणि आर्थिक समताही नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारामध्ये डायरेक्ट टू प्रिन्सिपल्समध्ये काही गोष्टी बाबासाहेबांनी टाकल्या, परंतु आंबेडकरी चळवळीने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. लोकशाही म्हणजे काय तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. जगातल्या अनेक लोकशाही लिहिणाऱ्या लोकांच्या व्याख्येची वाचन करून बाबासाहेबांनी म्हणतात की माझी जगातल्या लोकांच्या लोकशाहीपेक्षा एक वेगळी व्याख्या आहे. ती काय व्याख्या आहे तर त्यामध्ये आम्हाला सामाजिक समता पाहिजे आहे, आर्थिक समता पाहिजे आहे, फंडामेंटल राईट्सप्रमाणे आमच्या जीवाची रक्षा झाली पाहिजे आहे, आम्हाला मूलभूत अधिकार म्हणून एज्युकेशन मिळालं पाहिजे आहे. हे जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या गोष्टी आजही या देशामध्ये इम्प्लिमेंट होताना दिसत नाही. तर ते का होताना दिसत नाही तर आंबेडकरी चळवळीची जी आंदोलनं आहेत ती केवळ आरक्षणाच्या भोवती फिरलेली आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की केवळ आरक्षणाच्या दृष्टीनं भारताच्या संविधानाकडे आंबेडकरी चळवळ पाहते, प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनं पाहत नाही. संविधानामध्ये सवलत आरक्षण नावाचा प्रश्न नाही, तर संविधानामध्ये रिप्रेझेंटेशनचा प्रश्न आहे. म्हणजे संविधानाला काय अपेक्षित आहे प्रतिनिधित्व. मग बाबासाहेबांची चळवळ कशी पुढे जात आहे तर ती चळवळ हळूहळू बाबासाहेबांची जाती निर्मूलनाकडून जातीविहीन समाजवादाकडे त्यांना ती घेऊन जायची आहे. मग हे कसं होऊ शकते तर संविधानातच बाबासाहेबांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत, पण आम्ही त्या गोष्टीला समजू शकलो नाही. ही आंबेडकरी चळवळीची शोकांतिका आहे. भारतीय समाज 10,000 जातीमध्ये विभागलेला आहे. वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे कल्चर, वेगवेगळे पेहराव आणि वेगवेगळ्या भाषा या अनुषंगाने हा समाज जगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण समाजाला 3 ठिकाणी एकत्र केलेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी भारतीय समाज व्यवस्थेला 3 ठिकाणी कटिबद्ध केलेला आहे, बांधलेला आहे. आणि ते काय आहे संविधानामध्ये? संविधानामध्ये ते आहे आर्टिकल 340, 341 आणि 342. 341 हे जे आर्टिकल आहे हे तुम्हाला जाती आणि धर्मविहीन आरक्षण देते. एक लक्षात घ्या, भारताचं संविधान जातीला धर्माला आरक्षण देत नाही. मंडल आयोगाच्या विरोधामध्ये जे काही केसेस त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्या केसेसचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे ते जात आणि धर्माला दिलेलं नाही. जर जातला जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर ज्या धर्मामध्ये जाती नाही, उदाहरणार्थ बुद्ध धर्मामध्ये जाती नाही, ओरिजिनल कुराण आणि बायबल जर वाचलं तर त्याच्यामध्ये जाती नाही, गुरु नानकांच्या साहेब ग्रंथामध्ये जाती नाही, तरीही या लोकांना आरक्षण मिळतं. का तर त्याचा आधार आर्टिकल 340 प्रमाणे सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आहे, जात आणि धर्म नाही. आणि म्हणून
मंडल आयोगाच्या 3,343 जातीमध्ये 85 ब्राह्मणांच्या जाती देखील रिझर्वेशन घेतात. पण आमची चळवळ भिंतीवरती कशी होती? ब्राह्मण बनिये सारे चोर बाकी सब DS खोर. अरे पण ज्या ब्राह्मणांना बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं, ज्या ब्राह्मण मुलीसाठी मेडिकलमध्ये ॲडमिशन होत नाही म्हणून पहिली संविधान दुरुस्ती आणि निषोधन करून त्या ब्राह्मण एका विद्यार्थिनीला बाबासाहेबांनी न्याय देण्यासाठी पहिल्या संविधानामध्ये विशोधन केलं. मद्रासची केस वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जाती नष्ट करून वर्ग उभा करायचा आहे आणि ही चळवळ आंबेडकरी चळवळीला समजली नाही. आणि म्हणून मंचावरून आमचे नेते बोलताना, मंचावरून आमचे पुढारी बोलताना, भाषण देणारे वक्ते बोलताना जेव्हा ओबीसीचा प्रश्न येतो तेव्हा सातत्याने म्हणतात की तेली माळी कुर्मी धनगर लोहार सुतार कोटी कुमार लबार लबार. कुठे आहे संविधानामध्ये हे? 1931 मध्ये हटान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची यादी तयार केली. ही यादी तयार करत असताना 2 बेस त्यामध्ये होते. पहिला बेस होता की अशा जातींचा शोध घ्या ज्या जातींसोबत अमानवीय व्यवहार होतो. कशा जातींचा शोध घ्यायचा आहे? अशा जाती ज्यांच्याशी अमानवीय व्यवहार होतो अशा जातींचा शोध घ्या आणि त्यांची सूची बनवा. त्याला म्हटलं गेलेलं आहे शेड्यूल कास्ट. जर जातीला आरक्षण असतं तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं. हा त्याचा पुरावा आहे की जातीला आरक्षण मिळत नाही. जर जातीला आरक्षण मिळालं असतं तर महाराष्ट्रामधला जो धोबी आहे तो जो ओबीसीमध्ये येतो, तो बिहार आणि उत्तर प्रदेशामध्ये शेड्यूल कास्टमधून येतो, तर त्याला तिथे अमानवीय व्यवहार जातीच्या नावाने होतो म्हणून त्याला त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे. तर हे आम्हाला समजलं नाही. आंबेडकरी चळवळीच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या नाही. अत्यंत विचित्र पद्धतीने आम्ही संविधानामधली जी कलमं आहेत त्याचं विश्लेषण करत आलेले आहोत आणि त्याचे परिणाम आज आम्हाला भोगावे लागत आहे. देशामध्ये एकच समाज सुज्ञ होता आणि तो समाज होता बाबासाहेबांनी निर्माण केलेला. आणि त्या समाजाकडून बाबासाहेबांची अपेक्षा होती की हा समाज क्रांतीचा रथ तो पुढे नेईल. परंतु आम्ही आज पाहत आहोत की आम्ही राजकारणासाठी समाजक्रांती केली नाही तर जातींना जोडण्याचं काम केलं. बहुजन या शब्दाचा अर्थ खंड 16 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे दिलेला आहे. बहुजनो या शब्दाचा अर्थ होतो गर्दी. आणि या गर्दीला ज्ञान मिळवण्यासाठी भिक्खूला बुद्धाने सांगितलं की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि त्यांना काय सांगायचं आहे की धम्म आदि कल्याण मध्य कल्याण पर्योत्सान कल्याण आहे. जा भिक्खूंनो आणि त्या गर्दीकडे जा आणि त्यांना सांगा की धम्माचं आचरण करा, त्यांना धम्म शिकवा. आमच्या चळवळीत त्यांना धम्म शिकवत नाही. त्यांना शिकवतात तू तेली आहे, तू माळी आहे, तू धनगर आहे, तू सुतार आहे, लोहार आहे, तू कुमार आहे. अरे तुझ्या जातीची संख्या इतकी आणि इतकं गणित केलं तर इतकी संख्या होते. कोण म्हणते 52% आहे ओबीसी? मंडल आयोगाच्या कमिशनचे रिपोर्ट वाचा. ओबीसी खऱ्या अर्थानं या ठिकाणी 32%च्या पुढे नाही आहे. परंतु आम्ही कागदांचे गुलाम आहोत. आम्ही रिसर्च करत नाही, आम्ही अभ्यास करून पुढे जात नाही. आम्हाला जे करायचं आहे त्याचं चिंतनच करत नाही. बाबासाहेबांना काय करायचं होतं? अरे बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या जाती नष्ट करायच्या होत्या. मग जाती नष्ट करण्यासाठीच त्यांनी धम्मक्रांती केली. आणि धम्मक्रांतीच्या पुढे आंबेडकरी चळवळ जायला पाहिजे तर ती क्रांतीकडे जात नाही तर जाती निर्मूलनाकडे ती जाताना दिसते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 2 वर्ष जगलो तर मी या देशामध्ये 5 कोटी बौद्ध दाखवून देईल. हा 5 कोटीचा आकडा आंबेडकरी समाजाच्या लक्षामध्ये आला नाही. हे 5 कोटी त्यावेळेच्या लोकसंख्येप्रमाणे शेड्यूल कास्टची संख्या आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर जर 5 कोटी लोक बौद्ध करत आहेत आणि दीक्षाभूमीमध्ये स्पष्ट करत आहेत की मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही, शेड्यूल कास्टचं पॉलिटिकल रिझर्वेशन रद्द झालं पाहिजे. त्यावेळेला बाबासाहेबांना प्रश्न केला की इतके संघर्ष करून तुम्ही अनुसूचित जातीसाठी शेड्यूल कास्टसाठी जे आरक्षण मिळवलं तर बौद्ध होण्याने ते आरक्षण जाईल. तर बाबासाहेब म्हणतात ते आरक्षण जात असेल तर जाऊ द्या. आम्ही आयुष्यभर अस्पृश्य आणि महार राहायचं का? ब्राह्मण सवलती मिळतील म्हणून अस्पृश्य महार होऊ शकतील का? आमचा लढा स्वाभिमानाचा आहे, अस्मितेचा आहे. आणि मी संविधान निर्माण केलेलं आहे.
बौद्धांच्या सवलती या माझ्या पोटाच्या खिशात आहे, ते माझ्या पोतळीत भरलेलं आहे आणि त्या बौद्धांना कसं द्यायचं हे मला माहीत. पण आम्ही बाबासाहेबांची ही भूमिका पुढे घेऊन गेलो नाही, कारण ही संविधानातली संवैधानिक भूमिका आहे. पण ही संविधानाची भूमिका आम्ही जगलो नाही, तर बौद्धांनी जे धम्मक्रांती केली, जातीविहीन धर्मविहीन, त्या क्रांतीसोबत आम्ही प्रतिक्रांती केली आणि आम्ही जातीचं आरक्षण घेतलेलं आहे. लक्षात घ्या, 1957 भारत सरकारचं पहिलं सर्क्युलर आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी यादी पाठवली त्या कालखंडामध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये 161 क्रमांकावरती बौद्ध बाबासाहेबांच्या कायद्याप्रमाणे आर्टिकल 15(4), 15(5), आर्टिकल 16(4), आर्टिकल 340 प्रमाणे बौद्ध हा वर्ग आहे आणि तो ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास म्हणून महाराष्ट्राच्या यादीमध्ये 1957 गोविंद वल्लभ पंत यांनी काढलेल्या सर्क्युलर प्रमाणे तो 161 क्रमांकावर आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये बौद्धांच्या रिझर्वेशनचं प्रयोजन काय केलेलं आहे की समाजाला जाती निर्मूलनाकडे न्यायचं आणि त्याला वर्ग करायचं. म्हणून 15(4), 15(5), 16(4), 340 आणि अधिक काही कलमं आहेत. या कलमामध्ये क्लास आणि क्लासेस हे शब्द आलेले आहेत. कारण संविधानामध्ये जरी शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन असलं तरी किती वर्ष शेड्यूल कास्ट राहायचं आहे तुम्हाला, किती वर्ष ॲट्रॉसिटीच्या या कायद्याच्या आधारावर गावकुसाबाहेर राहायचं आहे तुम्हाला, हा प्रश्न आहे. कधीतरी तुम्हाला याचा विचार करावा लागेल. तो विचार त्यावेळेसच बाबासाहेबांनी केला होता की या देशातली अनटचेबिलिटी जर संपवायची असेल तर गावकुसाबाहेरचा माणूस हा गावाच्या मध्यभागी आणायचा आणि जातीविहीन समाजाची वर्गविहीन व्यवस्था आपण निर्माण करायची. परंतु ते आम्ही करू शकलो नाही. बाबासाहेबांच्या पूर्वी या गोष्टी या देशामध्ये झालेल्या आहेत. सत्यशोधक समाज, आर्य समाज, ब्रह्म समाज, प्रार्थना समाज, हे सगळे समाज जे निघाले, या समाजाने कोणती भूमिका घेतलेली आहे तर आम्ही हिंदू नाही. हिंदू हा पर्शियन शब्द आहे आणि तो कुठल्याही धर्मग्रंथामध्ये नाही. त्यांनी घेतलेली आहे. तुम्ही फार उशिरा ही भूमिका त्यांनी आधी घेतलेली आहे की आम्ही हिंदू नाही. हिंदू या शब्दाचा अर्थ चोर, डाकू, काळा, गुलाम या अर्थानं होतो आणि म्हणून त्यांनी स्पष्टपणे त्यावेळेला भूमिका घेतली. ज्योतिबा फुल्यांचा तुम्ही लिटरेचर वाचा, तुम्ही दयानंद सरस्वतीचं पुस्तक वाचा, आर्य समाजावरती लिहिलेला ग्रंथ, या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे. आणि त्यांनी जे समाज स्थापित केले त्या समाज हिंदू कक्षेच्या बाहेरचे समाज आहेत. परंतु आम्ही चळवळ चालवत असताना या लोकांना त्याची आठवण करून दिली नाही. जसं शाहू महाराज आहेत, शाहू महाराज कोण आहे? काय ते जातीनं कुणबी आहेत का? अरे त्यांनी तर त्यांच्या संस्थानामध्ये आर्य समाजाची दीक्षा घेतलेली आहे. 1902 त्यांनी जो अध्यादेश काढलेला आहे, तो अध्यादेश जो आहे त्या अध्यादेशाचं बारकाईने तुम्ही अभ्यास करा की त्यांनी जे रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण कशा पद्धतीनं दिलेलं आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की ब्राह्मण, प्रभू, शेणवी खेरीज करून अन्य वर्गाला आरक्षण. आता हे अन्य वर्गाला आरक्षणमध्ये वर्णबाह्य समाज येत नाही, हा विषय वेगळा आहे. परंतु त्यांनी जे अध्यादेश काढला तो आर्य समाजाच्या धर्मग्रंथाच्या आधारावरती काढलेला आहे. तर आम्हाला हे जे विभाजन आहे, आम्हाला हे जे डिव्हिजन आहे हे लक्षात आले नाही आणि ज्यांनी हिंदू कक्षेच्या बाहेर येण्याचे प्रयत्न केले त्यांना आम्ही जातीच्या आधारानं परत हिंदू करत आहोत. मग हे राष्ट्र सुरक्षित राहील का? गोळवलकर गुरुजी असतील, हेडगेवार असतील, या सगळ्या लोकांनी जे प्रयत्न चालवलेले आहेत हे प्रयत्न हिंदू राष्ट्रांचे आहेत आणि हे हिंदू राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया होत असताना त्यांना अप्रत्यक्षपणे आंबेडकरी चळवळीने हातभार लावलेला आहे. मग संविधान धोक्यात येणार नाही तर काय होणार आहे? मी याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. या देशामध्ये येणाऱ्या जनगणनेच्या नंतर भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या जवळ असणार आहे. या 140 कोटीमध्ये शेड्यूल कास्टचं प्रमाण 40 कोटी आहे. मग हे शेड्यूल कास्ट कोण आहेत? बौद्ध आहेत का? कारण 140 कोटी लोकसंख्येमध्ये बौद्धांचं प्रमाण
0.06% आहे आणि 31च्या जनगणनेनंतर हे प्रमाण अत्यंत नगण्य होऊन जाईल. देशात बौद्धच दिसणार नाही. ही परिस्थिती निर्माण होणार आहे जनगणनेच्या 2 टप्प्याच्या नंतर. मग हे जे 40 कोटी शेड्यूल कास्ट आहे हे हिंदू आहे आणि आम्ही कोण आहोत? बौद्ध. परंतु रिझर्वेशन घेताना आम्ही कोण आहोत? शेड्यूल कास्ट. मग आम्ही शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनची अधिकाराची जी मुवमेंट चालवतो ती मुवमेंट कोणासाठी चालते? ती मुवमेंट ती बौद्धांसाठी चालते का? कारण देशात 140 कोटी लोकसंख्येत 1 कोटी बौद्ध नाही. मग ही जी शेड्यूल कास्टची मुवमेंट जी चालते ही अप्रत्यक्षपणे कुणासाठी चालते? माझं असं म्हणणं आहे की ती हिंदू धर्मीय लोकांसाठी चालते. कारण ते शेड्यूल कास्ट आहेत तर ते हिंदू आहेत. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं का? बिलकुल नाही. मग आम्हीच बाबासाहेबांच्या विरोधामध्ये रिझर्वेशन घेत आहोत आणि संविधानाला नष्ट होत असताना आम्ही ते पाहत आहोत. आम्ही फक्त प्रयोजन करत नाही, आम्ही फक्त बोलत आहोत. संविधान वाचवायचा म्हणजे कार्यक्रम तयार करावा लागेल. संविधानावर बोलल्यानं आणि व्याख्यान दिल्यानं होणार नाही. मग काय प्रोग्राम आहे तुमच्याकडे संविधान वाचवण्याचा? माझ्याकडे एक छोटासा प्रोग्राम आहे. किमान आमच्या पातळीवरती ती जबाबदारी जर आम्ही घेतली तर आम्ही महाराष्ट्राची सत्ता BJPची रोखू शकतो. ती कशी रोखू शकतो? तर महाराष्ट्रामध्ये 11 करोड लोकसंख्या या राज्याची आहे. याच्यामध्ये महार आणि बौद्ध एकत्र केले तर आम्ही 15 ते 16% होतो. आणि ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे बुद्ध धम्माची असे 4% लोक जर महाराष्ट्राचे एकत्र केले तर आम्ही 20%वरती जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रवर्ग म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तुम्ही बौद्धांचा प्रवर्ग आहे का? नाही. तर तुम्ही हिंदूंचा शेड्यूल कास्टचा प्रवर्ग आहे. मग तुम्हाला जर या देशामध्ये BJP RSSचं सरकार येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला जातीतून बाहेर पडावं लागेल. म्हणजे शेड्यूल कास्टमधून बाहेर पडावं लागेल, वर्ग व्हावे लागेल आणि तुमची संख्या 20%च्या जवळ जाईल महाराष्ट्रात. आणि संविधानामध्ये लिहिल्याप्रमाणे, मंडल आयोगाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या यादीमध्ये बौद्ध 181 क्रमांकावरती मंडल आयोगामध्ये आहे. या महाराष्ट्रामध्ये जो मंडल आयोग लागू झाला बौद्धांना वगळून या ठिकाणी लागू झालेला आहे. कारण आम्ही चुकीचं रिझर्वेशन घेतो, शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन घेतो, जातीचं घेतो, वर्गाचं घेत नाही. आणि मग जर बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे जर आम्ही बौद्ध झालो तर आम्ही 20%ने हिंदूंची संख्या महाराष्ट्रात कमी करू शकतो. हा एक भाग. दुसरा भाग, 20% प्रतिनिधित्व तुम्हाला प्रवर्ग बौद्ध म्हणून मिळू शकते. मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा, महाराष्ट्राच्या 288 जागेमध्ये 20%च्या हिशोबानं बौद्धांचं प्रमाण महाराष्ट्रात किती होते? 20×60 विधानसभा, 8 ते 10 लोकसभा आणि तुमच्या लोकसंख्येचं प्रमाण पाहता जिल्हा परिषद ते सरपंचापर्यंत 65% प्रतिनिधित्व तुम्हाला या राज्यामध्ये करता येते. आणि हे जर तुम्ही करू शकले तर दाव्याने सांगतो मी, हे संविधानही वाचवू शकता, हा देशही वाचवू शकता आणि भारत बुद्धमय करू शकता. तो कसा होते हेही सांगतो तुम्हाला. या 40 कोटी लोकांमध्ये 5 ते 6 जाती अशा आहेत की ज्यांचं प्रमाण कॅल्क्युलेशन केलं तर 25 कोटीच्या जवळ ते जातात, 30 कोटीच्या जवळ जातात. कोण आहेत ते? महार, महाराष्ट्रातला आणि पूर्ण देशामधला. अंदमान निकोबारपर्यंत महार आहेत. दुसरी आंध्रमधला माला, पंजाबमधला जाटव, UP-मधला चांभार, तमिळनाडू कर्नाटकातला होली, बिहारमधला पासी आणि केरळमधला पुलिया. KR नारायण आपल्याला माहीत असेल. या 6 जाती बाबासाहेबाला मानणाऱ्या आहेत भक्कमपणे. आम्ही जसं महाराष्ट्रात बुद्धाला आणि बाबासाहेबाला मानतो तसं या जाती बाबासाहेबाला बुद्धाला मानणाऱ्या आहेत. आणि या लोकांना जर कायदेशीर संविधानाच्या पातळीवरती जनगणनेच्या माध्यमातून जर आम्ही बौद्ध करू शकलो तर भारतामध्ये 25 ते 30 कोटी लोक बौद्ध असतील आणि हे 25 ते 30 कोटी शेड्यूल कास्ट या देशात कमी झाल्यावरती आज जे 131 रिझर्व्ह सीट्स आहेत ज्याच्यामध्ये 86 सीटा शेड्यूल कास्टच्या लोकसभेच्या आहेत त्याच्यातल्या किमान आम्ही 50 ते 60 लोकसभेच्या सीटा रद्द करू शकतो. कारण एका बाजूला आम्ही पुणे कराराचा फक्त धिक्कार करतो
पण पुणे कराराचा धिक्कार करत असताना आम्ही आजपर्यंत समाजाला कुठलाही प्रोग्राम, कुठलाही कार्यक्रम, कुठलाही पर्याय त्या ठिकाणी दिलेला नाही. आणि हा जो पर्याय मी आपल्या पुढे मांडत आहे, हा बौद्ध म्हणून जर तुम्ही पुढे आणला तर निश्चितच 60 सीटापर्यंत लोकसभेच्या शेड्यूल कास्टच्या रद्द होतील. याचा अर्थ पुणे करार रद्द होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संयुक्त मतदारसंघ नाकारला होता तो रद्द होईल आणि सेपरेट इलेक्ट्रोलेट सारखी स्वतंत्र प्रवर्ग म्हणून त्या ठिकाणी बौद्ध उभे राहतील. कुणाची हिंमत आहे हे संविधान बदलवण्याची? कोण बदलवू शकते संविधान? आज जर मनावर घेतलं तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या 131 खासदारांनी आज या क्षणामध्ये मनावर घेतलं तर ते त्यांनी पाठिंबा काढला तर भारताचं सरकार भाजपचं कोसळू शकते. पण तसं होते का? तसं होणार नाही. का होणार नाही? तर त्यांच्याकडे बुद्ध आंबेडकरांची दृष्टी नाही. ही दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे, पण आम्ही आंधळासारखे चळवळीचं काम करतो. अनेकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. आम्हाला त्याचा फार पश्चाताप होतो की आम्ही इतके वर्ष काम केलं, त्याचं आउटपुट काय आहे? काहीच नाही. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान जे निर्माण केलं ना, हे संविधान केवळ संविधान नाही आहे, तर हे रिपब्लिक विचारधारेवरचं संविधान आहे. म्हणून हे जगामध्ये प्रसिद्ध आहे. का मानतात या संविधानाला जगातले लोक? कारण ते इतर संविधानासारखं संविधान नाही, तर हे रिपब्लिक विचारधारेवरती उभं केलेलं संविधान आहे. मग ही रिपब्लिक विचारधारा काय आहे आम्हाला समजलं का? आम्हाला अजिबात समजलं नाही आहे. रिपब्लिक या शब्दाचा अर्थ काय आहे? लॅटिन अमेरिकन शब्द आहे हा, आणि याचा अर्थ आहे साम्राज्यशाही उलथून पाडणारे लोक. कोण आहात तुम्ही? साम्राज्यशाही उलथून पाडणारे तुम्ही लोक आहेत. लॅटिन शब्द आहे हा. या शब्दाचा मूळ अर्थ तो आहे. दुसरा अर्थ असा आहे संविधान, स्वतःचं विधान. 368 कलमाप्रमाणे त्या विधानाचं शोधन. म्हणजे आम्ही एकत्र येऊन, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक एकत्र आलं आणि आम्ही एकत्र येऊन एक विधान तयार केलं आणि त्या विधानाला जे बांधलेले लोक आहेत ते रिपब्लिक आहेत. आम्ही काय करत आहोत? रिकन्स्ट्रक्शन करत आहोत भारतातल्या विचाराचं. वैदिक परंपरा नष्ट करणे, इथली संघाची जी काही वाईट प्रवृत्ती आहे तिला नष्ट करणे आणि रिकन्स्ट्रक्शन करणे. कशाचं रिकन्स्ट्रक्शन करत आहोत? भारताच्या संविधानात असलेल्या मूल्यांचं. आणि संविधानातली मूल्य कोणती आहेत? तर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर ही सगळी जी मूल्य आहेत ही बुद्धापासून आम्ही घेतलेली आहेत आणि भिक्खू संघाने हे सगळे नियम त्या काळामध्ये पाळलेले आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही या भारताच्या संविधानामध्ये आम्ही रुजवू शकलो नाही. केवळ लोकशाहीला बाबासाहेबांची मान्यता नाही आहे. बाबासाहेबांनी त्याच वेळेला स्पष्ट केलेलं आहे, त्यांच्या अनेक लिखाणामध्ये हे स्पष्ट आहे की लोकशाही ही प्रशासनाची पटीक बनेल. मग आज आम्ही भारताची जी लोकशाही आहे ती पटीक बनलेली आहे, आम्ही ते पाहत आहोत. भांडवलदारांची गुलाम बनलेली आहे, आम्ही ते पाहत आहोत. मग बाबासाहेबांना असं संविधान अपेक्षित होतं का? बिलकुल नाही. मग बाबासाहेबांना संविधान कसं अपेक्षित होतं? तर स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांनी प्रोग्राम, जो मसुदा पहिल्यांदा घटना समितीसाठी तयार केलेला होता, असं संविधान बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आणि या संविधानाला कोणी छापलं? तर त्या काळचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते एन शिवराज यांनी. त्याचं शीर्षक काय आहे? फ्रेमिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे भारताची संविधानाची फ्रेम कशी असली पाहिजे हे कोणी छापलं? हे बाबासाहेबांचं पुस्तक एन शिवराज यांनी. आम्ही ती फ्रेम बसवत आहोत का? आम्ही ते आंदोलन उभं करत आहोत का? आम्ही त्या संविधानाला त्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहोत का? अजिबात नाही. आम्ही तर उलट प्रतिक्रांतीची भाषा वापरतो. इतके इमोशनल, इतके भावनिक आम्ही आहोत की आम्ही बौद्धांचा विवाह, उदाहरणार्थ बौद्ध विवाह कायदा माहिती. कशाला पाहिजे बौद्ध विवाह कायदा? हिंदू कोडबिलाची निर्मिती करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. आणि हे तुम्हाला वाचायचं असेल तर खंड 14 भाग 1 आणि भाग 2 मध्ये तुम्ही जाऊन ते वाचा. मग बाबासाहेबांनी जर या भूमिका घेतल्या आहेत तर मग आम्ही बाबासाहेबाला मानतो, तर मग बाबासाहेबांच्या भूमिकेला पुढे नेत आहोत का? अजिबात नेत नाही. मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागते. कशाला पाहिजे बौद्ध विवाह कायदा?
बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे त्यासाठी नकार दिलेला आहे. का नकार दिला? त्यांच्या मागे त्यांची दृष्टी आहे. कारण या सरकारला त्यांनी सांगितलं की जाती धर्माचे कायदे करायचे नाहीत, म्हणून डायरेक्ट टू प्रिन्सिपलमध्ये त्यांनी दिलेला युनिफॉर्म सिव्हिल कोड. घेतली का कधी आम्ही भूमिका? आम्ही तर इतके भीतो की संघाने आमचा कार्यक्रम हा चोरून घेतला आणि आम्ही म्हणतो अरे ते मुस्लिमांच्या विरोधात जातील, ते आमच्या विरोधात जातील. म्हणजे आम्ही हिंमत नाही केली आणि तो मुद्दा BJP RSSने हिसकावून घेतलेला आहे. आता बौद्ध विवाह कायदा समजा झाला तर उद्या काय होणार आहे? त्या कायद्याप्रमाणे जर लग्न झाले नाही तर तुमचे विवाह अवैध ठरते. अमुक नाही केलं, तमुक नाही केलं, या कायद्याप्रमाणे हे नाही केलं, ती विधी नाही केली, या कायद्याप्रमाणे हे कपडे नाही टाकले, या कायद्याप्रमाणे ही गाथा नाही म्हटली. आजही ते बार्टीकडे ते पडून आहे बिल. उद्या ते लागू होऊ शकते आणि तुमच्या पुढे संकट निर्माण होऊ शकतात. कसं संकट निर्माण होते? त्यावेळी आमच्या काही लोकांनी संविधानामध्ये तरतूद नसताना बौद्धांना शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन मागितलं. सरकारने काय केलं? महाराष्ट्राच्या तुम्हाला शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन दिलं. पण कसं दिलं? आम्ही इतके संविधानाचे तज्ज्ञ आहो, बाबासाहेबांचे अनुयायी आहो, संविधानावर निष्ठा आहे आमची, संविधानावर प्रेम करणारे लोक आहो. पण 1990पर्यंत बौद्धांनी जे आरक्षण घेतलं ते इल्लीगल घेतले. कायद्याच्या आधारावरचं आरक्षण घेतलं नाही तुम्ही. आणि हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर महाराष्ट्र सरकारचे सर्क्युलर पहा. 1960, 1962, 1987पर्यंतचे आणि 1990पर्यंतचे सर्क्युलर पहा. स्पष्टपणे महाराष्ट्र सरकार म्हणते की बौद्धांना SCचं रिझर्वेशन देता येत नाही, तरीही बौद्धांना आम्ही SCचं रिझर्वेशन देत आहोत. आणि ते घेताना किती चूक केली बघा. काय चूक केली आम्ही? आमचं प्रमाण 15 ते 16% आहे. पण आमचं प्रमाण 15 ते 16% असताना महाराष्ट्रामध्ये केवळ आम्ही 13% रिझर्वेशन घेतलं. त्याचं प्रमाण 1961च्या जनगणनेप्रमाणे 4.5% आहे. म्हणून BD देशमुखांच्या नेतृत्वाखाली आयोग बसवला आणि हे 8.5% बौद्ध आणि हे शेड्यूल कास्ट यांना एकत्र करून 13%चं रिझर्वेशन त्यांनी केलं. परंतु ते बौद्ध कायदेशीर नाही हेही सिद्ध केलं. म्हणजे आम्ही 8-9% त्यावेळेस होतो, पण रिझर्वेशन आम्ही कसं घेतो? आज 13%चं. आमचं प्रमाण किती आहे? 16%चं. मग बौद्धांना 3% रिझर्वेशन राज्यात कमी मिळत. पण 65 लाख बौद्ध असे आहे की ज्यांच्या सर्टिफिकेटवर बौद्ध लिहिलेलं आहे ते महाराष्ट्रातले आहेत. आणि या लोकांना पूर्ण देशातलं आणि महाराष्ट्रातलं भारत सरकारचं 15% रिझर्वेशन मिळत नाही. कोणती चळवळ चालवत? कसं बौद्ध राष्ट्र होईल? हे हिंदू राष्ट्र होणार नाही तर आणखी काय होणार? बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला. अनटचेबल, कास्ट इन इंडिया, एनिमेशन ऑफ कास्ट, ही सगळी संशोधित ग्रंथ आहे. आणि या सगळ्या संशोधनामधून बाबासाहेबांनी सांगितलं हे सगळे लोक बुद्धिस्ट होते, अस्पृश्य मूळचे बौद्ध होते. OBC ज्याला आपण आज म्हणतो हे सगळे बौद्ध होते. पण आम्ही त्यांना बौद्ध बनवत नाही. आम्ही त्यांना ते मिथक त्यांच्या कालखंडातले सांगत नाही. उदाहरणार्थ घ्या, तुकारामाचं उदाहरण घ्या. इंद्रायणी नदीमुळे तुकारामाची गाथा बुडवली. तुकारामाची गाथा बुडवली का? गाथा हा शब्द वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदायात आहे का? भजनामध्ये, अखंड कीर्तनामध्ये आहे का? अरे हा पाली शब्द आहे. मग तुकारामाची गाथा बुडवली म्हणजे नेमकं काय? तर त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजाचा जो दुसरा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या प्रक्रियेमध्ये बहिणाबाई नावाच्या एका संस्कृत पंडित असलेल्या शाक्त महिलेने तुकारामाला बुद्ध धम्म समजावून सांगितला. आणि विशेष म्हणजे बौद्ध भिक्खू अश्वघोषाच्या वज्रसूची जे जाती अंताची भूमिका घेते तो वज्रसूची हा ग्रंथ समजावून सांगितला बोली भाषेमध्ये. आणि या प्रक्रियेमधून मग तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या एकमेकांच्या त्या प्रक्रियेमधून शाक्त पंथाची शिवाजी महाराजांनी दीक्षा घेतली. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी घोषणा केली की मी यापुढे बुद्ध धम्माचा प्रचार करेन. आणि म्हणून ब्राह्मणांनी तुकारामाचा खून केला. परंतु तो खून करत असताना जे बुद्धाचा प्राकृतिक भाषेमध्ये अनुवाद केलेलं धम्मपद होतं, धम्मगाथा होती, हे देखील त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवले. हे समाजक्रांतीचं सूत्र जे आहे आम्ही लक्षात घेतलं नाही. अरे ते ज्योतिबा फुल्यांपर्यंत आलं. सत्यशोधक चित्रपटाचा या ठिकाणी उल्लेख झाला. सत्यशोधक चित्रपटामध्ये ज्योतिबा फुल्यांना
समाज क्रांतीची प्रेरणा कुठून मिळाली हे नाही सांगितलं, परंतु समाज क्रांतीची प्रेरणा बाबासाहेबांना फुल्यांकडून मिळाली हे शेवटी त्यांनी दाखवलं. त्यांनी सत्य सांगायला पाहिजे होतं की ज्योतिबा फुले महाराजांच्या कबीरांच्या भजनामध्ये बसत होते. त्यांनी जे अखंड लिहिले ज्योतिबा फुल्यांनी त्याची प्रेरणा कबीर आहे. हे महारवाड्यामध्ये ते शिकले. त्यांनी जो सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ लिहिला तो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ ज्योतिबा फुल्यांनी बौद्ध भिक्खू अश्वघोषाच्या वज्रसूचीचा अनुवाद केलेल्या सर्व धर्म सार विवेक या ग्रंथामधून त्यांनी ती प्रेरणा घेतली. म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी महारापासून कबीराच्या भजनापासून, कारण बाबासाहेबांनी म्हटलं की बुद्धाच्या तत्वज्ञानाचं खरं रहस्य कबीराला कळलं होतं, म्हणून कबीर हे माझे गुरु आहे. बाबासाहेबांनी ज्योतिबा फुल्यांनाही गुरु मानलं, परंतु बाबासाहेब आंबेडकर तिथे थांबले नाही. तो विषय फार वेगळा आहे हस्तकलापाचा. फुले 5 तत्व मानतात. आकाश हे तत्व त्यांनी बायबलमधून घेतलं आहे, न्यू टेस्टामेंटमधून त्यांनी ते घेतलेलं आहे. ते थोडा तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये तो विरोधाभास आहे, आपण तिकडे जाऊ नये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानताना बेसिकली त्यांना आंदोलक गुरु मानलेलं आहे. कारण त्या कालखंडामध्ये ज्योतिबा फुल्यांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलनाकडे बाबासाहेब आंबेडकरांनी आकर्षित होऊन आणि ती समाज क्रांतीची भूमिका म्हणून बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी परत या देशाला त्यांचा जुना वारसा देण्याच्या दृष्टीने परत बुद्ध धर्माकडे त्यांनी आपल्याला आणलेला आहे. आम्ही ही लढाई विसरलेलो की संविधानामध्ये बुद्ध धम्म आहे, ही लढाई विसरलो आम्ही. मग संविधान नष्ट होणार नाही तर काय होणार? मग संविधान वाचवण्याच्या अनेक कार्यक्रमापैकी हा एक कार्यक्रम तुमच्यापुढे असला पाहिजे की आम्ही बुद्धमय राष्ट्राकडे कसे जाऊ. कारण हे जाती आणि धर्माचं गणित नाही आहे. बुद्ध हा कोण्या जातीचा आणि धर्माचा नाही आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की बुद्ध हा समाज क्रांतीचा महत्तम पुरुष आहे. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं नसतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज क्रांती कोणती बुद्धानं केली हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं असतं. परंतु त्यांच्या अनेक ग्रंथाचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येते की बुद्धाने कोणती समाज क्रांती केली. तर बुद्धाने त्या काळामध्ये स्त्रियांचे जे व्यापार होत होते, विकल्या जात होत्या स्त्रिया, त्यांना थांबवलं. कामाचे जे तास होते स्त्री पुरुषांचे, त्यांचे कामाचे तास त्यांनी कमी करून त्यांना 8 तासावरती आणलं. त्यांना 8 तासातून 1 दिवस सुट्टी, विश्रांतीची रजा त्यांना मिळाली पाहिजे. त्यांचा मालक जे खातो ते अन्न त्यांना मिळालं पाहिजे. हे जे 7 नियम बुद्धाने त्या काळामध्ये दिले, त्याच्यामध्ये बुद्धाने समाजवादी क्रांती केलेली आहे. जगातला हा पहिला व्यक्ती आहे समाजवादी क्रांती करणारा बुद्ध, की त्याने त्याच्या काळामध्ये, त्या काळामध्ये जो व्यापार होत होता, जी देवाणघेवाण होत होती, त्या देवाणघेवाणमध्ये बुद्धाने चलन प्रक्रिया आणली. म्हणजे जो गुलाम होता, ज्याला आपल्या मर्जीप्रमाणे जगता येत होतं, त्याच्या हातामध्ये श्रमाचा मोबदला म्हणून चलन प्रक्रियेची क्रांती बुद्धाने केली. त्याच्या हातामध्ये पैसा आला आणि त्याला वाटलं की आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो. एक कलावंत असेल तर त्याला वाटत असेल की मी संगीतामध्ये एखादं वाद्य घेऊन तज्ज्ञ झालं पाहिजे, तर त्याला प्रेरणा त्या ठिकाणी मिळाली आणि समाजाचा एक सांस्कृतिक विकास बुद्धाच्या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. परंतु ही क्रांती होत असताना बुद्ध हा मातृप्रधान संस्कृतीचा पुरुष आहे. त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध केला, म्हणून बुद्धाची ओळख आहे गौतमी पुत्र, शुद्धोदन पुत्र त्याला म्हणत नाही. शुद्धोदन ही पदवी आहे. शुद्धोदन ही पदवी यासाठी आहे की बुद्ध हा शेती करत होता, त्याचा कुटुंब शेतीप्रधान होतं आणि शुद्धोदन या नावाचा अर्थच शुद्ध अधिक ओदन म्हणजे शुद्ध प्रतीचा चावल, अशा पद्धतीची ती बुद्धाच्या वडिलाला त्या काळामध्ये ती पदवी होती. म्हणजे एकूणच जर आम्ही या सगळ्या परिस्थितीचा, बाबासाहेबांच्या एकूणच शेवटच्या धम्मक्रांतीचा जर विचार करून या लोकशाहीकडे आम्ही पाहू शकलो, तर आम्ही बाबासाहेबांची चळवळ त्या दृष्टीनं पुढे घेऊन गेलेलो नाही. आणि आजही त्या चुका आम्ही करत आहोत. आजच्याही वर्तमान परिस्थितीमध्ये संविधान धोक्यात आलं असताना या चुका परत आम्ही करत आहोत. आणि मग संविधान वाचणार कसं आहे? संविधान वाचवण्याचा कार्यक्रम आमच्याकडे आहे का? आम्ही फक्त निवडणुकीकडे पाहत आहोत आणि BJPचा पराभव झाला पाहिजे इतकाच एक प्रोग्राम आमच्याकडे आहे. माझं असं म्हणणं आहे, तुमची आयडेंटिटी काय आहे? केवळ मतदार आहात का तुम्ही इतरांच्या सारखे?
अरे बाबासाहेबांनी तुम्हाला आयडेंटिटी दिलेली आहे भारताच्या संविधानामधून. तुम्ही या देशातून दुसऱ्या देशामध्ये जेव्हा जाता तेव्हा तुमचा पासपोर्ट तयार होतो आणि त्या पासपोर्टवर शिक्का असतो रिपब्लिक ऑफ इंडिया. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हात पुढे करता आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची शपथ घेता. कारण हे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान उजागर करण्यासाठी जो बॅलेट पेपर बनतो राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा, जे मतदान पेटी बनते त्याच्यावरती लिहिलेलं असते इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ रिपब्लिक इंडिया. मग हा जो रिपब्लिक शब्द आहे हा 21 फेब्रुवारी 1948ला बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकला आणि म्हणून RSS BJPने डिक्लेअर केलं की हे संविधान आम्हाला मान्य नाही. मध्य प्रदेशामध्ये जे शिबिर झालं गुप्त RSSचं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा आंतरराष्ट्रीय दस्तावेज आहे आणि याच्यामध्ये रिपब्लिक हा शब्द असल्यामुळे आम्हाला हिंदू राष्ट्र करता येत नाही. म्हणजे अप्रत्यक्षने बाबासाहेब आंबेडकरच रिपब्लिक या शब्दामधून तुमचं संविधान आणि तुम्हाला वाचवत आहे. परंतु तो शब्द आम्ही नष्ट करत आहोत. तो नष्ट केला. अनेकांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी रिपब्लिक विचारधारा पुढे नेण्यासाठी जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी केलेली आहे ती नष्ट झाली. भारताचं संविधान ज्या पद्धतीनं वाचलं पाहिजे असं आम्हाला वाटतं त्या पद्धतीनं आंबेडकरी चळवळीतल्या एकाही व्यक्तीला असं वाटत नाही की रिपब्लिकन पार्टीचं संविधान आम्ही जगलं पाहिजे. अरे त्या संविधानाच्या पहिल्याच कलमामध्ये लिहिलेलं आहे की संविधानाची ध्येय आणि उद्दिष्ट आहेत तीच ध्येय आणि उद्दिष्ट या रिपब्लिकन पक्षाची आहे. संविधानाच्या रिपब्लिकन पक्षाच्या 23व्या कलमामध्ये लिहिलेलं आहे की हा अशोक चक्रांकित हा जो निळा ध्वज आहे हा रिपब्लिकन पार्टीचा अधिकृत ध्वज आहे. तो वापरता येतो का तुम्हाला? कुणालाही वापरता येत नाही, परंतु सर्रासपणे आम्ही तो चळवळीमध्ये वापरतो कारण आम्हाला रिपब्लिकन पक्षाची ध्येय उद्दिष्ट त्याचं संविधान जे आहे ते आम्हाला माहीत आहे. मग आम्ही समाजवादी क्रांती कशी करणार? देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे म्हणून संविधानामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेले कायदे आम्ही कसे करणार? कारण इथे मर्जीप्रमाणे काम चालते आहे. इलेक्टोरल बॉन्डचं तुम्ही लक्षात घ्या, याच्यावरून तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतील. बाबासाहेबांना देश चालवताना कुठल्याही पक्षाला त्याचा अजेंडा चालवण्याची परवानगी द्यायची नव्हती. हे संविधानामध्ये नमूद झालं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्ट टू प्रिन्सिपलमध्ये काही गोष्टी मांडल्या. तर त्या डायरेक्ट टू प्रिन्सिपलमध्ये मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेबांचे मुद्दे जे आलेले नाहीत ते मुद्दे जर आम्ही संविधानामध्ये कायदेशीर करू शकलो, BJPचंही सरकार आलं तरी त्याला या देशामध्ये संविधानाने आखून दिलेल्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, संविधानाने आखून दिलेल्या सामाजिक कलमाप्रमाणे सरकार चालवावं लागेल. स्वतःच्या इच्छेप्रमाणे ते सरकार चालवू शकणार नाही. परंतु आज संविधानामध्ये त्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही. आम्ही फक्त संविधानाला भावनिकरित्या डोक्यावर घेतलं, परंतु संविधानामध्ये जी काही मूल्य आम्हाला रुजवायची होती, ज्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये विशोधनाचा एक मार्ग आमच्यासाठी दिला होता, तो मार्ग भांडवलदार आणि ब्राह्मणवादी लोकांनी आपल्या हातात घेतला आणि त्याच्या आधारावरती ते संविधान विकृत करत आहे. मग आम्ही आंबेडकरी चळवळी काय केलं पाहिजे? तर नव्याने आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही प्रोग्राम उभा केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सांगितलं ते साहित्याचं वाचन केलं पाहिजे. त्यांनी जे काही लिहून ठेवलेली ब्ल्यू प्रिंट आहे त्या ब्ल्यू प्रिंटवरती आम्ही कार्यक्रम उभा केला पाहिजे. पण आम्ही 10-50 लोक एकत्र बसतो, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करतो, आपल्या डोक्यातले विषय काढतो आणि आम्ही कार्यक्रम संपन्न करतो आणि आम्ही अहमभावाने जगतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवतो. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो ब्ल्यू प्रिंट आहे त्या ब्ल्यू प्रिंटवरती तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन करत नाही, तर तुमच्या डोक्यात असलेला बाबासाहेब तुम्ही कागदावर आणता आणि त्याचा कार्यक्रम करता, म्हणून तुम्हाला त्याची फळं मिळतात. काय लिहिलं आहे संविधानामध्ये बाबासाहेबांनी? एक कलम सांगतो तुम्हाला, एज्युकेशनचं कलम लक्षात घ्या. कारण मोदी सरकारने एज्युकेशनची पॉलिसी राबवणं सुरू केलेलं आहे. हे आजच नाही होत आहे, हे खूप वर्षापासून होत आहे. आणि महाराष्ट्र तर हे पहिलं स्टेट आहे वसंतदादा पाटलाच्या कालखंडामधलं की ज्यांनी शिक्षणाच्या खाजगीकरणाला सुरुवात केली. टंकेल प्रस्ताव तर खूप नंतर आलेला आहे आणि आता जे काही उदारीकरण खाजगीकरण चालू आहे ते त्याच्या खूप आधीच्या गोष्टी आहेत.
पण आंबेडकरी चळवळीला प्रोग्राम दिला होता बाबासाहेबांनी. काय प्रोग्राम होता संविधानामध्ये? एज्युकेशनच्या संदर्भाने साधा प्रोग्राम होता की 26 जानेवारी 50 पासून 60 पर्यंत, म्हणजे 1950 ते 1960 पर्यंत या देशामध्ये समान एज्युकेशन, मोफत एज्युकेशन आणि सक्तीचं एज्युकेशन झालं पाहिजे. मग हा कायदा आम्ही केला का? आंबेडकरी चळवळीने याचं आंदोलन केलं का? या संदर्भाने आम्ही काही भूमिका घेतली? कधी मोर्चे काढले? कधीच नाही. म्हणजे जो मूलभूत प्रश्न आहे आमचा, त्या प्रश्नाकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाही आणि मग त्याची फळं मग आम्हाला भोगावी लागतील ना. म्हणून तुम्हाला वाचायचं असेल तर जाता जाता एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, आज जो तुमच्या हातात आहे तुम्ही तो करू शकता, आणि तो मुद्दा आहे धम्मक्रांतीचा. तुम्हाला संविधान वाचवायचं असेल तर इतरांना तर आपण प्रबोधन करू, पण तुम्ही बौद्ध म्हणून संवैधानिक कायदेशीर बौद्ध बना. जर तुम्ही बौद्ध बनले तर देशामध्ये जो 82.5% हिंदू धर्माची संख्या आहे ती संख्या तुम्ही कमी करू शकता, आणि ती जर संख्या तुम्ही करू शकले कमी तर होऊ शकते महाराष्ट्रामध्ये जर बौद्ध म्हणून आम्ही सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय रिझर्वेशन प्रतिनिधित्व मिळवू शकलो तर या महाराष्ट्रामध्ये ते कायदे करू शकलो. कारण गव्हर्नरला आता ते अधिकार आहेत आणि आम्ही सहजरित्या ते करू शकतो, कारण संविधानामध्ये त्याची तरतूद आहे. आर्टिकल 15 असेल, आर्टिकल 16 असेल, आर्टिकल 340 असेल, मंडल कमिशनची रिपोर्ट असतील, हे सगळे आमच्या बाजूने आहे. न्यायालयाचे निर्णय आमच्या बाजूने आहेत. आम्ही जर हे करू शकलो तर महाराष्ट्रामध्ये 15 ते 20% रिझर्वेशन घेऊ शकतो. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्न आमचे सोडवू शकतो. आणि हा एकदा जर आम्ही राज्यात कायदा करू शकलो तर या आधारावरती इतर राज्यातले जे बाबासाहेबाला बुद्धांना मानणारे लोक आहेत, ते शेड्यूल कास्टमधले 25 कोटी लोक, ते देखील त्या प्रक्रियेकडे येतील आणि आम्ही या देशामध्ये 25 ते 30 कोटी लोक बौद्ध करू शकतो आणि आमची स्वतंत्र जनगणना आम्ही निर्माण करू शकतो. लक्षात घ्या, आज जी जनगणना होत आहे ती चुकीची होती. म्हणून बौद्ध बनणारा तेली असेल, माळी असेल, तो तेली किंवा माळी होतो. अलीकडे जी जनगणना आली ही जनगणना ओबीसी प्रवर्गाची होती आणि त्याच्यामध्ये मंडल कमिशनने महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू करताना 181 क्रमांकावर असलेला ओबीसी बौद्ध हा वगळून ओबीसीचं रिझर्वेशन दिल्यामुळं त्यांची जनगणना होताना त्यांच्यापुढे प्रश्न होता. म्हणून काही लोकांनी पत्र टाकले की बा जातीच्याही रकान्यात जात लिहा बौद्ध आणि धर्माच्याही रकान्यात. बौद्ध ही जात नाही, प्रेसिडेन्शियल ऑर्डरप्रमाणे लक्षात घ्या. आणि बौद्ध हा धर्म देखील नाही. परंतु 1992मध्ये तुमच्या विरोधात कायदा करून तुम्हाला धार्मिक अल्पसंख्याक केलेला आहे. भविष्यामध्ये तुम्ही म्हणता की आम्हाला रिझर्वेशन मिळेल, 100% तुम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही. ही जी काही पॉलिसी केलेली आहे ॲडॉप्ट त्यांनी धार्मिक अल्पसंख्याकांना स्कॉलरशिप देण्याची विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली, त्याला एकदा जर ती स्कॉलरशिप मिळाली तर तो आयुष्यात शेड्यूल कास्ट होणार नाही. आणि तुम्ही लक्षात घ्या, शेड्यूल कास्टचं प्रमाण 18% होणार आहे येणाऱ्या जनगणनेमध्ये, तर तुमचं आरक्षण देखील वाढणार नाही. म्हणजे सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होणार आहे तर बौद्ध ह्या धम्मक्रांतीचं नुकसान होणार आहे. याचा अभ्यास करा. या दृष्टीने मी माझं पुस्तक लिहिलेलं आहे, बौद्धमय भारताचे क्रांती विज्ञान. त्याच्या 2-3 प्रती मी आणल्या. बंजारा उभा केलेला आहे धम्मक्रांतीचा. त्या क्रांतीवरती विश्वास ठेवा आणि त्या दिशेने तुम्ही समाजाची क्रांती करा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. इतकं बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत. आमच्या वागण्यातून कायम दिसली पाहिजे आणि आम्ही कायम कृतिशील असलो पाहिजे. जोपर्यंत आमच्या रक्तात बाबासाहेबांचे विचार येत नाहीत आणि ते आपण रक्तात आणल्यापेक्षा विचार आणत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची क्रांती आपल्याकडनं अभिप्रेत नाही. आणि ती क्रांती होण्यासाठी आपण कायम बाबासाहेब सांगितल्यापेक्षा बाबासाहेब जगणं महत्त्वाचं आहे. हाच आशय आदरणीय सरांचा होता.